नमस्कार मित्रांनो, यश नेत्रालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आज आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत हार्ट फर्मेंटेशन किंवा डोळ्याला शेक देणे व मसाज करणे याविषयी. तर जेव्हा पण तुम्हाला डॉक्टर सांगतील की तुम्हाला डोळ्यांना शेकायची गरज आहे, मसाज करायची गरज आहे, तर तेव्हा एक्झॅक्टली काय करायचं, कशा प्रकारे करायचं आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने कसं केल्या जाऊ शकते याबद्दल मी माहिती तुम्हाला देणार आहे. सो मुख्यतः डोळ्यातील कोरडेपणा किंवा ड्राय आय ह्या आजारामध्ये ह्याची तुम्हाला नितांत गरज भासते. आता ड्रायनेस याचे कारण हे आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे एकदम लहान मुलं म्हणजे बिलकुल 7-8 वर्षाच्या मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत वेगवेगळ्या कारणाने ड्रायनेस येते. मग ते कधी हॉर्मोनल कारण असतं, कधी ॲलर्जिक असतं, पण मेनली रिझन असते ओव्हर यूज ऑफ स्क्रीन टाइम. तर मग आता ड्रायनेस म्हणजे काय, तर डोळ्यातील कोरडेपणा. तर डोळ्यातील ओला डोळा ठेवण्यासाठी आपल्याकडे डोळ्यामध्ये 3 लेयर्स असतात. जेव्हा प्रत्येक वेळेस आपण ब्लिंक करतो तेव्हा ती एक फ्रेश अश्रूची लेअर डोळ्यासमोर येते जी डोळ्याला ओलं ठेवते. आता या 3 लेअर पैकी आउटर लेअर जी असते ती बनते मेमोवियन ग्लँड्स पासून. आता ह्या ग्लँड्स असतात आपल्या या पापण्यांमध्ये, वर असतात 15-20, खालच्या पापणींमध्ये असतात 7-8. यातून एक पदार्थ सिक्रेट होतो जो डोळ्यांचंही ती आउटर लेअर बनवतो आणि ही आउटर लेअर आपली टीयर्स इव्हॅपोरेट होऊ नये यासाठी मदत करत असते. मग आता जेव्हा ही लेअर प्रॉब्लेममध्ये येतं तेव्हा ती लेअर सुरळीत करण्यासाठी जी ट्रीटमेंट असतं ती असतं हार्ट फर्मेंटेशन. आणि जवळपास 100तून 90% ड्रायनेस हेच रिझन असतं आउटर लेअर मधला इश्यू. त्याच्यामुळे हार्ट फर्मेंटेशन ड्रायनेसच्या पेशंटमध्ये एकदम कारिगर साबित होतं. मग आता हार्ट फर्मेंटेशन कसं करायचं, एक असतो आपला सर्वसाधारण प्रचलित आलेला उपाय म्हणजे गरम पाण्यात फडकं भिजवायचं, पाणी पिळायचं, हातावर ठेवायचं, चटका बसत नाही अशी गॅरंटी झाली की डोळ्यावर ठेवायचं. पण यात काय होतं की तुम्ही ते एक तर टेम्परेचर कंट्रोल नाही, किती गरम करायचं कळत नाही, कधी तुम्ही ठेवल्यानंतर ते 2 मिनिटात थंड होणार, मग त्याला प्रॉपर पद्धतीने जाणार नाही. कारण या मेमोवियन ग्लँडला जेव्हा एक साधारणतः 40 ते 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर मिळत नाही तोपर्यंत जो आपला पर्पज आहे तो सॉल्व्ह होत नाही. मग याला आयडियली कसं केलं गेलं पाहिजे, तर त्याच्यासाठी एक चांगला उपाय आहे तो म्हणजे आय मास्क. आता हा जो मास्क आहे या मास्कमध्ये सिंपल असतं, याला चार्जिंगसाठी पोर्ट असतो, C2C केबल आहे, म्हणजे तुम्ही एका साईडने लावा, दुसरी केबल तुम्ही तुमच्या मोबाईलला लावा, लॅपटॉपला लावा, कम्प्युटरला लावा. नॅचरली मोबाईलला लावला आणि तुमचं OTG फंक्शन ऍक्टिव्ह नसलं तर तुम्हाला ते करावं लागेल. मग एकदा तो लावला की ह्याला चार्ज मिळतो. इथे ही बटन आहे, ही बटन जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दाबता तेव्हा ब्ल्यू लाईट येतो, जेव्हा ती दुसऱ्यांदा दाबल्या जाते तेव्हा ग्रीन लाईट येतो, जेव्हा ती तिसऱ्यांदा दाबतो तेव्हा रेड लाईट येतो. तर ब्ल्यू ग्रीन रेडचा अर्थ होतो तुम्हाला टेम्परेचर असं वाटलं फार कमी गरम वाटतंय तर तुम्ही वाढवू शकता, अशा प्रकारे. आणि एकदा तो सेट झालं तुम्ही टेम्परेचर की 5 मिनिटांनंतर ते आपोआप बंद होते. त्याच्यामुळे सेफ्टी पोर्शन असं आहे की तुम्ही गरम झालं, झटका बसेल, हीट डॅमेज असं नाही. शिवाय याच्यामध्ये प्रॉपर टेम्परेचर अटेंड होतं, कारण तुम्ही जेव्हा याला क्लिक करता तेव्हा त्याच्यामध्ये तसं सेटिंग आहे. हा मास्क साधारणतः 1.5-2 वर्ष चालतो, प्रॉपर क्लिनिंग आहे, हायपो ॲलर्जिक मटेरियल आहे, त्याच्यामुळे लोकांना ॲलर्जीचा इश्यू नाही. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ह्याचं हे आयसाठी जे लागणारं कव्हर आहे हे एकदम प्रॉपर फिट आहे. बस रोज रात्री झोपायच्या अगोदर 10 मिनिटं डोळ्याला लावायचं आणि रिलॅक्स पडायचं. मी असं म्हणेल की जसं आपण रोज सकाळी दात स्वच्छ राहण्यासाठी ब्रश करतो, वर्षोनवर्षापासून आपण करत आलो आहोत, तसं जर रोज रात्री झोपायच्या अगोदर 10 मिनिटं तुम्ही या मास्कचा वापर केला आणि डोळ्यांना हार्ट फर्मेंटेशन दिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे ऑलमोस्ट ड्रायनेस रिलेटेड म्हणजे डोळ्यांना आग पडतंय, जळजळ होतंय, डोळे खाजवत आहेत, डोळ्यात खुपल्यासारखं वाटतंय, फॉरेन बॉडी सेन्सेशन आहे, डोळे कोरडे वाटतात, यातलं काही जरी कंप्लेंट्स ज्या असतात सगळ्या ड्रायनेसच्या या ऑलमोस्ट नुसत्या या एका ऍक्टिव्हिटीमुळे ऑलमोस्ट 70 ते 80% जातात. बाकी याच्याशिवाय मेडिसिन घेणं आहेच साहजिकच, पण याचा उपयोग करणं हे नितांत गरजेचं आहे. धन्यवाद.